फक्त 2 रुपये खर्च करा आणि दातासंबंधी सर्व समस्या दूर करा। यामध्ये तुमच्या दाताला कीड लागलेली असेल, दाताचा पिवळेपणा, दाताचा वास येणे, हिरड्यावरती सूज असणे, दातातून रक्त येणे, तर या सर्व ओरल प्रॉब्लेमवरती एकच उपाय आहे। हा उपाय केल्यानंतर तुमच्या दाताच्या संबंधित कोणतीही समस्या असू द्या तर ती समस्या आता दूर होणार आहे। तुमचे दात मोत्यासारखे पांढरे शुभ्र चमकणार आहेत। बघा मित्रांनो, आपण आपले दात स्वच्छ ठेवण्यासाठी रोजच्या रोज कोलगेटचा वापर करतो, परंतु किती कोलगेटने दात घासले तरी पण आपल्याला हवे तसे स्वच्छ निघत नाहीत। चार चौघांमध्ये गेला तर आपल्या तोंडाचा वास येतो, थंड किंवा गरम पदार्थ खाल्ले की आपले दात ठणकतात, काहींच्या दातामधून वारंवार रक्त येते, काहींच्या हिरड्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये सूज येते। मग आपण काय करतो तर दाताच्या डॉक्टरांकडे जातो। मग ते दाताचे डॉक्टर आपल्याला 100, 200, 500 रुपयापर्यंत खर्च सांगतात आणि हा खर्च करून सुद्धा आपल्याला कसलाही फरक पडत नाही। मग आपण विचार करत बसतो, परंतु यापुढे तुम्हाला कोणते टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण तुमच्यासाठी आपण एक घरगुती रामबाण उपाय घेऊन आलेलो आहे। हा उपाय केल्यानंतर तुमच्या दाताच्या संबंधित कोणतीही समस्या असू द्या तर ती समस्या आता दूर होणार आहे। जसे तरुण वयामध्ये तुमचे दात होते तसेच दात तुमच्या आता म्हातारपणामध्ये सुद्धा तंदुरुस्त होणार आहेत। जर तुम्हाला वाटत असेल की आपले दात पांढरे शुभ्र मोत्यासारखे चमकले पाहिजेत, आपल्या तोंडाचा वास नाही आला पाहिजे, आपल्याला गार गरम पदार्थ खायचं म्हटलं तरी पण आपल्याला ते आवडीने खाता आले पाहिजेत, तर तुम्ही अगदी बरोबर व्हिडिओ पाहत आहात। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपले दात मोत्यासारखे पांढरे शुभ्र कसे चमकायचे आहेत, यासोबत इतर ज्या दाताच्या संबंधित समस्या आहेत तर त्या सर्व समस्या कशा दूर करायच्या आहेत त्याचीच माहिती आता आपण पाहत आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा मित्रांनो, भरपूर लोकांचे दात तंबाखू खाऊन, मिसरी लावून, पुड्या खाऊन, चॉकलेट खाऊन खराब झालेले आहेत। काहींचे दात कोणतेही व्यसन किंवा या यादीतील कोणतेही पदार्थ न खाता सुद्धा खराब झालेले आहेत। मग तुमचे दात कोणत्याही कारणाने खराब झालेले असतील तरी पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण एका प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टरांनी हा घरगुती रामबाण उपाय सांगितलेला आहे। हा उपाय लहान मुलापासून ते वयस्कर आजोबांना सुद्धा फायद्याचा ठरणार आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 2 रुपये खर्च करावे लागणार आहेत। जर तुमची तयारी 2 रुपये खर्च करण्याची असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ पहा, परंतु जर तुमची तयारी 2 रुपये खर्च करण्याची नसेल तर तुमचे दात मोत्यासारखे चमकणार नाहीत। तुमच्या दातामधून रक्त येत असेल तर ते रक्त तशाच तसे येत राहणार आहे। हिरड्यावरती सूज असेल तर ते हिरड्यावरील सूज सुद्धा कमी होणार नाही। जर तुम्हाला वाटत असेल की आपले दात मोत्यासारखे चमकले पाहिजेत, जसे आपले दात तरुण वयामध्ये होते तसेच आपले दात म्हातारपणामध्ये सुद्धा राहिले पाहिजेत, जर तुम्हाला तुमच्या दातांची काळजी असेल तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। पुढच्या 2 मिनिटांमध्ये हा उपाय कसा करायचा आहे याचीच माहिती तुम्हाला देत आहे। योग्य प्रमाणामध्ये उपाय केला तर तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार आहे, परंतु जर तुम्ही योग्य प्रमाणामध्ये या जर वस्तू घेतल्या नाही तर तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार नाही, उलट याचा दुष्परिणाम होऊ शकतो। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपले किती पिवळे झालेले दात असतील तर ते दात पांढरे शुभ्र चमकले पाहिजेत, हिरड्यांवरती जी सूज आहे तर ती सूज कमी झाली पाहिजे, दातातून रक्त येणे, असे जे ओरल प्रॉब्लेम आहे तर त्या सर्व ओरल प्रॉब्लेमवरती एकच घरगुती उपाय आहे। हा उपाय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एका 80 वर्षांच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेला आहे। या आयुर्वेदिक डॉक्टरांचं वय 80 वर्षांच्या पुढे आहे, तरी पण यांच्या एक दात सुद्धा पडलेला नाही, त्यांच्या दातावरती पिवळा थर जमा झालेला नाही, यांचा एक दात सुद्धा किडलेला नाही, कारण यांनी वयाच्या 21व्या वर्षापासून ते 40 वयापर्यंत भरपूर व्यसन केलेले होते। त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये तंबाखू खाल्लेले होते, पुड्या खाल्लेल्या होत्या, मिसरी लावलेली होते, तरी पण त्यांचे दात पिवळे झालेले नव्हते, त्यांना दाताच्या संबंधित कोणतीही समस्या नव्हती। मग हे आयुर्वेदिक डॉक्टर काय करायचे की ज्या कारणामुळे त्यांच्या दाताला कोणतीही इजा पोचलेली नव्हते, त्यांचे दात पिवळे किंवा काळे पडलेले नव्हते, त्यांच्या दातावरती पिवळा थर का जमा झालेला नव्हता, अशा प्रकारचे प्रश्न आम्ही त्या 80 वर्षांच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारले, तर त्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी हसून उत्तर दिलं, तर हा उपाय मी वयाच्या 21व्या वर्षापासून करत होतो, त्यामुळे माझे दात अगदी मोत्यासारखे पांढरे शुभ्र आहेत, माझ्या दातामधून कधी सुद्धा रक्त
येत नाही, माझे दात अगदी ठणठणीत आहेत, मला गरम किंवा गार पदार्थ खायचं म्हटलं तरी पण मी आवडीने खात असतो. मग या आयुर्वेदिक डॉक्टरांनी हा जो उपाय केलेला आहे, त्यांना जो रिझल्ट भेटलेला आहे तोच रिझल्ट तुम्हाला सुद्धा भेटणार आहे. आम्ही सुद्धा हा उपाय मागच्या 8 दिवसांपासून करत आहोत. आम्हाला सुद्धा या उपायाचा भरपूर फायदा झालेला आहे. तुम्हाला सुद्धा या उपायाचा फायदा 100% होणार आहे. बघा, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर लग्न सराईचे दिवस सुरू आहेत. या लग्न सराईच्या दिवसांमध्ये तुमचे दात पांढरे शुभ्र असणे आवश्यक आहे, कारण आपण लग्न सराईमध्ये आपल्या मित्रांना भेटत असतो. यासोबतच लग्न सराईमध्ये तुमचे पाहुणे रावळे सुद्धा येत असतात, नातेवाईकांची लग्न असते किंवा तुमच्या स्वतःचं सुद्धा लग्न असू शकतं. त्यामुळे मित्रांनो, हा उपाय तुम्ही करायचा आहे. लहान मुलापासून ते वयस्कर आजोबांना सुद्धा हा उपाय अत्यंत फायद्याचा ठरणार आहे. तुम्हाला कोणत्याही दाताच्या डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही, तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही. कमी पैशांमध्ये योग्य पद्धतीने जर तुम्ही या वस्तू एकत्र करून या ठिकाणी याच्या गुळण्या केल्या तर तुमचे दात मोत्यासारखे चमकणार आहे. तर एकंदरीत आता आपण हा उपाय कसा करायचा आहे याचीच माहिती तुम्हाला देत आहे. हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. हा उपाय तुम्हाला याच्या अगोदर कोणीही सांगितलेला नसेल. तुम्ही सोशल मीडियावरती, यूट्यूबवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती किती जरी व्हिडिओ पाहिलेले असतील, त्या व्हिडिओमध्ये काही जरी सांगितलेलं असेल आणि जर तुम्हाला अजून याचा रिझल्ट भेटलेला नसेल तर तुम्ही हा उपाय 100% केलाच पाहिजे. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही दाताच्या संबंधित समस्या असू द्या, त्रास असू द्या, तर त्याच्यापासून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे आणि तुमचे दात हे मोत्यासारखे पांढरे शुभ्र चमकणार आहे. आता बघा मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक अद्रकचा बारीक तुकडा लागणार आहे. बघा, सर्वांच्या घरामध्ये अद्रक असतं, त्यालाच आपण आलं म्हणत असतो. आपण या अद्रकचा चहा बनवतो, वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आपण अद्रक टाकत असतो, कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अद्रकचा जो गुणधर्म आहे तर तो गुणधर्म एकतर आपल्या तोंडाचा वास येऊन देत नाही आणि आपला जो घसा असतो तर तो घसा सुद्धा या अद्रकमुळे ठणठणीत होत असतो. याच अद्रकचा वापर करून आपले दात आपल्याला आता मोत्यासारखे पांढरे शुभ्र चमकायचे आहेत. आपल्या दातावरती जो पिवळा थर जमा झालेला आहे तर तो थर आपल्याला दूर करायचा आहे. बघा, हा उपाय करताना तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. एकदम या ठिकाणी सुरक्षित पद्धतीने तुमचे दात मोत्यासारखे चमकणार आहेत. या 80 वर्षांच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी 1000हून अधिक या ठिकाणी पेशंटचे दात एकदम क्लीन केलेले आहेत. बघा, हे आयुर्वेदिक डॉक्टर 100% पैसे घेतात, परंतु आमच्याकडून त्यांनी 1 रुपया सुद्धा घेतलेला नाही, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की आपण ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत आणि या आयुर्वेदिक डॉक्टरांचं नाव सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. जर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने दातांच्या काही समस्या असतील तर त्या समस्या सुद्धा कशा दूर करायच्या आहेत ते पण आपल्या घरगुती उपायाने याचीच माहिती तुम्हाला देणार आहे. बघा, तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही, परंतु हा उपाय करण्यासाठी 2 रुपये खर्च करावे लागणार आहेत. बघा, याच्यामध्ये आपल्याला 4 वस्तूंचा समावेश करावा लागणार आहे. आता या 4 वस्तू आपल्या घरामध्ये न असतात, परंतु ही जी 2 रुपयांची वस्तू आहे तर ही 2 रुपयांची वस्तू सर्वांच्या घरामध्ये नसते, त्यामुळे तुम्हाला 2 रुपये खर्च करावा लागणार आहे. परंतु 2 रुपये खर्च केला तर तुम्ही मरेपर्यंत तुमचे दात मोत्यासारखे चमकणार आहेत. तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज भासणार नाहीये. आता बघा मित्रांनो, तुमचे दात मोत्यासारखे पांढरे शुभ्र चमकण्यासाठी, दाताचा पिवळेपणा घालवण्यासाठी, तोंडाचा वास येऊ नये, हिरड्यावरील सूज कमी झाली पाहिजे, यासोबत दात जे ठणकतात तर ते दात ठणकले नाहीत पाहिजे, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर एकंदरीत आता आपण हा उपाय कसा करायचा आहे याची माहिती देत आहे. बघा, आपल्याला हा उपाय करण्यासाठी जी पहिली वस्तू लागणार आहे तर ती पहिली वस्तू म्हणजे अद्रक. यानंतर दुसरी वस्तू म्हणजे मीठ. बघा, सर्वांच्या घरामध्ये मीठ असते, आपण भाजीला मीठ टाकत असतो, तर ते मीठ आपल्याला लागणार आहे. तर हे मीठ किती लागणार आहे, यासोबत अद्रक किती लागणार आहे आणि आपल्याला एक अर्ध लिंबू लागणार आहे. आता लिंबू तर सर्वांच्या घरामध्ये असते. बघा, जर तुमच्या घरामध्ये लिंबू नसेल तर तुम्ही बाजारामधून हे लिंबू आणू शकता. यासोबत आपल्याला हळद लागणार आहे. तर एकंदरीत आपल्याला 4 वस्तू लागणार आहेत, परंतु या 4 वस्तूंपासून जे आपल्याला एक या ठिकाणी पेस्ट बनवायची आहे तर ती पेस्ट कशी बनवायची
बनवायची आहे याची माहिती देऊन टाकतो। तुम्ही काय करचाल, हळद मीठ एकत्र करताल, त्याच्यामध्ये लिंबू टाकचाल आणि त्याने आपले दात घासाल। तर अशा पद्धतीने दात घासले तर तुमचे दात स्वच्छ निघणार नाहीत किंवा इतर जे ओरल प्रॉब्लेम आहेत तर त्यावरती सुद्धा हा उपाय ठरणार नाही। तर तुम्हाला कशा पद्धतीने याची पेस्ट बनवायची आहे याची माहिती देत आहे, त्यामुळे ही पेस्ट तुम्ही 100% या ठिकाणी सविस्तर पद्धतीने ऐकायची आहे आणि त्यानंतर बनवायची आहे। आणि या पेस्टच्या माध्यमातून तुम्ही कधी दात घासायचे आहेत, कोणत्या टायमिंगला दात घासल्यानंतर तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल याचीच माहिती तुम्हाला आता देत आहे। आता बघा मित्रांनो, भरपूर लोकांचे दात वेगवेगळ्या कारणांमुळे पिवळे झालेले आहेत। तुमचे दात कोणत्याही कारणामुळे पिवळे झालेले असतील तरी पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही। बघा, भरपूर लोकांचे दात हे या ठिकाणी पिवळे झाल्यामुळे किंवा कीड लागल्यामुळे ते या ठिकाणी पाडावे लागतात आणि त्याच्या जागेवर ते दुसरे दात लावावे लागत असतात। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला जास्त खर्च करायला नाही लागला पाहिजे, आपल्याला कमी पैशांमध्ये आपले या ठिकाणी फायदा झाला पाहिजे, आपले दात चमचमीत निघले पाहिजे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। या व्हिडिओचा दृष्टिकोन तुमच्यापर्यंत कमी खर्चांमध्ये जो उपाय आहे तर तो उपाय पोहोचवण्याचा आहे। हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाहीये। आता बघा मित्रांनो, हा उपाय कसा करायचा आहे याची माहिती तुम्हाला देऊन टाकतो। बघा, सर्वात अगोदर तुम्हाला ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत। एकंदरीत पहिली वस्तू अद्रक लागणार आहे। तर आपल्याला अद्रक किती लागणार आहे, तर अर्धा इंच आल्याचा तुकडा लागणार आहे। यानंतर लिंबू, अर्धा लिंबू लागणार आहे। आता मीठ किती लागणार आहे, तर आपल्याला मीठ जे आहे तर ते मीठ अर्धा चमचा लागणार आहे आणि जेवढं मीठ तेवढीच आपल्याला हळद लागणार आहे। तर या 4 वस्तू आहेत। तर या 4 वस्तूंचा आपल्याला एकजीव करायचा आहे, परंतु हा एकजीव कसा करायचा आहे ते तुम्हाला सांगतो। बघा, सर्वात अगोदर आपल्याला हळद घ्यायची आहे। बघा, एक वाटी घ्या, त्या वाटीमध्ये तुम्हाला अर्धा चमचा हळद टाकायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे। यानंतर तुम्हाला जे अद्रक आहे तर ते अद्रक खिसणीच्या सहाय्याने बारीक करायचं आहे आणि हे अद्रक बारीक केल्यानंतर त्याचा आपल्याला रस काढायचा आहे। हा जर तुम्ही रस काढून घेतला तर तो रस या ठिकाणी हे जे मीठ आणि हळद आहे तर त्याच्यामध्ये हा रस पिळून घ्यायचा आहे। यासोबत मित्रांनो, जी लिंबू आहे तर ते लिंबू सुद्धा आपल्याला त्या हळद मिठामध्ये आणि अद्रकच्या रसामध्ये पिळून घ्यायचं आहे। यानंतर तुम्ही जी पण काय कोलगेट वापरता, याच्यामध्ये पांढरी कोलगेट असेल, लाल असेल, कोणत्याही कंपनीची कसली कोलगेट असू द्या, जी तुम्ही रेग्युलर वापरता तर ती कोलगेट सुद्धा टाकायची आहे। सकाळी दात घासण्यासाठी जेवढी कोलगेट तुम्ही वापरता तेवढीच कोलगेट तुम्हाला या मिश्रणामध्ये टाकायची आहे आणि यानंतर या सर्वांचा तुम्हाला एकजीव करायचा आहे। एकजीव केल्यानंतर हे जे मिश्रण आहे तर हे मिश्रण ब्रशवरती घ्यायचं आहे। आता बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्ही हा उपाय करताना चुकलात तर तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार नाही। तर बघा, या सर्व वस्तू एकजीव केल्या, आपण ब्रशवरती सुद्धा या वस्तू घेतलेल्या आहेत। आता काय करायचं आहे, तर बघा, आपल्याला दात घासायला सुरुवात करायची आहे, परंतु हे दात कधी घासायचे आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे। आता बघा, भरपूर लोक हे सकाळी दात घासतात, काही जण हे रात्री झोपण्याच्या अगोदर दात घासतात। मग तुम्ही कधी दात घासल्यानंतर तुम्हाला याचा फायदा होईल आणि याचा 100% रिझल्ट तुम्हाला कधी भेटून जाईल याचीच माहिती तुम्हाला आता सांगत आहे। तर बघा, एकंदरीत सकाळी किंवा संध्याकाळी दात घासल्यानंतर आपल्याला रिझल्ट हा 100% भेटत असतो, परंतु तुम्ही जर या वेळेला दात घासले तर तुम्हाला याचा 100% नाही तर 200% फायदा होणार आहे। तर ही वेळ कोणती आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे। बघा, तुम्ही सोशल मीडियावरती भरपूर व्हिडिओ पाहिले असतील। कोण म्हणतं की कांद्याच्या साहाय्याने आपले दात मोत्यासारखे चमकू शकतो, कोण म्हणतं कारल्याच्या साहाय्याने, कोण म्हणतं वेगवेगळ्या वस्तूंच्या साहाय्याने दात चमकू शकतो, परंतु जर तुम्हाला दात हे मोत्यासारखे चमकायचे असतील तर तुम्हाला हे मिश्रण करणं गरजेचं आहे। आता हे मिश्रण आपण तयार केलेलं आहे। आता हे मिश्रण तुम्हाला सकाळी जे आपण दात घासतो तर ते सकाळी आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे मिश्रण तयार केलेलं आहे तर या मिश्रणामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोलगेट टाकून आपल्याला दात घासायचे आहेत। जर तुम्ही सलग 8 दिवस हे मिश्रण रोजच्या रोज तयार केलं आणि या मिश्रणाने दात घासले तर तुमचे
तुमचे दात 8 दिवसांमध्ये पांढरे शुभ्र चमकणार आहेत. बघा या ठिकाणी लिंबू जे असतं तर लिंबामध्ये ॲसिड असतं, त्यामुळे तुमच्या दातामधून जे पण काही रक्त येत आहे तर ते रक्त थांबवण्याचं काम करतं, हिरड्यावरील सूज कमी करतं. यासोबत आपण याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकलेले आहे. हळदीमुळे आणि मिठामुळे दातावरील पिवळा थर जमा झालेला असतो तर तो थर कमी होतो आणि दात चमकतात.